नमस्कार मित्रांनो, ट्विशाज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज दुपारी जेवणाच्या मेनूमध्ये मी भरलेली वांगी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे। तर ती रेसिपी मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मस्त ताजी ताजी मी वांगी घेतलेली आहे। काही वांगी छोटी आहेत, मीडियम, आणि एखाद दोन दुसरं वांग त्याच्यामध्ये जरा मोठं आहे। तर वांगी आपण साफ करून घेताना मी एक काटेरी वांगी घेतलेली आहे। तर वरचे काटे जे आहेत ते सुरीने काढून टाकायचे आहेत आपण, नाहीतर ते खाताना किंवा आपण जेव्हा त्याच्यामध्ये मसाला भरतो त्यावेळेस ते लागतात, टोचतात काटे। तर ते काटे काढून घ्यायचे आहेत आणि मी इथे कैचीने वरची जी देठं आहेत वांग्यांची ती पण मी अर्धी अर्धी कट करून घेणार आहे, कारण ती खूप मोठी आहेत। या प्रकारे मी सगळ्या वांग्यांची वरची जी देठं आहेत ती अर्धी अर्धी कापून घेतलेली आहे। मोठी वांगी असतील तर त्याचे 2 काप करून घ्यावे, म्हणजे ती शिजायला पण बाकीची शिजतात आणि मग मोठं वांग कच्चं राहील। तर 2 भाग करून घेतल्याने ती एकसारखी सगळी शिजतील वांगी। तर एखाद दुसरं वांग समजा मोठं असेल तर त्याचे 2 भाग करून घ्यावेत आणि त्याला काप द्यायचे आहेत। आता इथे गॅसवरती मी शेंगदाणे घातलेले आहेत। आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत आणि याचं जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तर शेंगदाणे आपण भाजून घेत आहोत गॅसवरती। इथे शेंगदाणे, सुकं खोबरं घेणार आहे मी भाजायला, आणि थोडे काही गरम मसाले आहेत ते दाखवेनच मी तुम्हाला। शेंगदाणे मी इथे काढून घेतलेले आहेत, भाजलेले आहेत शेंगदाणे। याची आपल्याला साल वरची काढून घ्यायची आहे। आणि आता मी खोबरं घालते इथे, वेलची, त्यानंतर लवंगा 3 ते 4, आणि थोडीशी बडीशेप आणि चक्रफूल असं घातलेलं आहे। ते पण मी जरा 1 मिनिटभर भाजून घेतलंय खोबऱ्याबरोबर आणि हे सगळं काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये आपली हिरवी कोथिंबीर आणि आलं आणि लसूण आणि जे आपण भाजलेलं हे साहित्य आहे ते घालून आपण ह्याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत मिक्सरला। इथे मी कांदा आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। हा आपल्याला फोडणीला घालायचा आहे तेलामध्ये। आणि ही जी पेस्ट मी आता बारीक करून घेतली आहे, जे आपण साहित्य भाजलं होतं आणि त्याच्यामध्ये मी हिरवी कोथिंबीर घातलेली होती मस्त, आणि ते मी आता एकत्र वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। ते वाटण मी इथे प्लेटमध्ये काढून घेते। याच्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत आणि ते एकत्र करून मीठ मसाले घालून ते आपण आपल्या वांग्यांमध्ये भरणार आहोत। यामध्ये मी आता तिखट, हळद आणि मीठ घालून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण लिंबू पिळून हा मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे। बघा, हा व्यवस्थित मसाला मी जो आहे तो मिक्स करून घेतलेला आहे। आता हा मसाला मिक्स झालेला आहे। आता आपण वांगी घेऊयात आणि वांग्यांमध्ये एक वांग्यामध्ये हा आपल्याला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे। हे बघा, या प्रकारे आपल्याला वांगी जी आहेत ते व्यवस्थित ओपन करून त्यामध्ये सगळा मसाला जो आहे तो भरायचा आहे। ह्यामध्ये वाटणामध्ये मी मसाले घातले त्यावेळेस मी विसरले, मी गुळाची पावडर घातली होती थोडीशी,
आणि गुळाची पावडर थोडीशी घालून मिक्स करून घेतला होता मसाला. जे वाटण उरणार आहे ते वाटण ह्या जी वांगी आहेत त्याला चांगलं ते कोट करून आपल्याला तेलामध्ये ते परतून घ्यायचं आहे. मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. कुकरलाच मी एक शिट्टी करून घेणार आहे. त्या कुकरमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे. म्हणजे नेहमी एक ठेचलेला लसूण मी घातलेला आहे तेलामध्ये. आणि आता मी कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घालते फोडणीला. कांदा टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये मी किचन किंग मसाला आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलर येण्यासाठी. आणि यावरती आपण आता ही वांगी घालून घेऊया. वांगी घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहेत. वांगी तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे. बघा किती मस्त जबरदस्त आपली वांगी दिसतात. यावरती मी आता गरम पाणी म्हणजे आपल्या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला होता त्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि ते पाणी मी एका ताटावरती ओतून ते मी कुकरवर ठेवलेलं आहे. म्हणजे हे पाणी गरम होईल आणि ते गरम पाणीच आपण त्या वांग्यांमध्ये घालायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही आहे. तर हे जे मसाल्याचं पाणी आहे हे वेस्ट होऊ नये म्हणून मी हेच पाणी त्याच्यावरती ठेवलं आहे. आणि थोडंसं पाणी आपलं गरम झालेलं आहे. तेच पाणी मी वांग्यांमध्ये ओतून आता पुन्हा एकदा व्यवस्थित वांगी जी आहे ती मिक्स करून आपण त्याला झाकण लावून एक शिट्टी करून घेणार आहोत. याची आपल्याला एकच शिट्टी करायची आहे. नाहीतर जर तुम्ही जास्त केलं तर ती वांगी जी आहे ती जास्त शिजली जातील आणि त्यांचा गाळ होईल. तर तेवढं लक्षात ठेवा तुम्ही की एकच शिट्टी करायची आपल्याला. यावरती मी बारीक कोथिंबीर चिरून घालते. जे कैचीने कट करून घालते. मला ही कैची खूप उपयोगाला येते माझ्या किचनमध्ये. म्हणजे हिरव्या मिरच्या वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर जर घालायची झाली तर मग मी कैचीचाच वापर करते जास्त करून. मला इझी पडते ती. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि कशी झाली ते कमेंट करा नक्की. आता मी ही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते कारण कुकर मला भातासाठी हवा आहे. भात लावायचा आहे मला कुकरमध्ये. तर मी काढून घेते. इथे मी आता भाकऱ्या करून घेते. ज्वारी बाजरीच्या मिक्स भाकऱ्या आहेत माझ्या आजच्या. तर त्या मी करून घेते.
हा बघा आपला आजचा मेनू, भाकऱ्या आणि भरली वांगी. कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.